पालखी सोहळ्याचं सगळ्यात मोठं आकर्षण जर यावर्षीचं काय असेल तर हा चांदीचा रथ आहे. पहिल्यांदाच पहिल्या रथापेक्षा जवळपास 600 किलो कमी वजन असलेला हा रथ बनवण्यात आला आहे आणि पूर्णपणे चांदीचा हा रथ आहे. मागच्या वर्षभर या रथाचं काम चालू होतं आणि या रथातूनच संत तुकाराम महाराजांचा हा जो काही पादुका आहे या पंढरपूरला नेल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या पालखी रथाच्या निर्मितीसाठी कर्नाटक राज्यातल्या दिंडोली परिसरामधून सागवान लाकडाचा वापर करण्यात आलाय. जवळपास 150 घनफूट इतकं लाकूड या नक्षीकामासाठी वापरण्यात आलेलं आहे. हे जे नक्षीकाम केलंय ते राजस्थानमधल्या सिरोही गावातील कोंडवाचे जे स्वामी आर्ट आहेत तिथल्या मिस्त्रीने हे काम केलंय आणि अतिशय सुबक असं हे काम करण्यात आलेलं आहे. म्हणजे राजस्थानमधले नक्षीकाम करणारे मिस्त्री असतील, त्यानंतर कर्नाटकमधून हे सागवान लाकूड आणलं होतं आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे बैलजोडीने हा रथ पुढे ओढायचा असतो. त्यामुळं यावर्षी पहिल्यांदाच मागच्या वर्षीपेक्षा जवळपास 600 किलोने कमी वजन या रथाचं करण्यात आलेलं आहे. आणखी रथ सजवायचं काम बाकी आहे. मात्र ही दृश्य आपण जे पहिल्यांदा बघतोय एबीपी माझाच्या माध्यमातून की अशा प्रकारे या चांदीच्या रथातून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुका या पंढरपूरच्या दिशेने निघणार आहेत. याच पालखीचं दर्शन हे या पालखी मार्गातील अनेक लोक घेत असतात. त्यामुळं पालखी मार्गामध्ये दिवसभराच्या एकूण 10, 15, 20 किलोमीटरच्या या अंतरामध्ये 3 वेळा हा रथ थांबतो आणि थांबलेल्या या रथामधल्या तुकाराम महाराजांच्या पादुकाचं दर्शन हे आजूबाजूच्या गावातील भक्त घेत असतात. कॅमेरामन अक्षयसह गोविंद शेळके, एबीपी माझा, देहू. खरं तर देहूत येणारा प्रत्येक भाविक इंद्रायणीमध्ये स्नान करतो. मग मंदिरामध्ये